प्राणी यांचा देखील उपयोग होतो. तसेच यातील पिकांच्या उत्पादनावर गुरे, शेळ्या, मेंढ्या, घोड्या पाळणे, त्यानंतर रेशमाचे किडे व मधमाशा पालन, फुलबाग, मत्स्यपालन, पालन इत्यादी व्यवसायांचाही समावेश यामध्ये पुरुषाने केला होता. तर आधीच्या काळात मानव जातीला इकडे तिकडे भटकावं लागत असेल तर त्याचं पोट भरण्यासाठी त्याच्यासाठी तर आता त्याला सुचलं की एकाच ठिकाणी राहून स्थलांतरित शेती केली पाहिजे की जेणेकरून आपण एकाच ठिकाणी राहून पैसे कमवू शकतो किंवा पैसे येऊ शकतात. तर त्याने आता हा पर्याय निवडला आहे. तर त्यात आपण पशुपालन करतो. तर पशुपालनामध्ये वेगवेगळ्या पशूंचे पालन करून यापासून विविध उत्पादने घेणे, त्यांच्या विविध कामासाठी वापर करणे, आपला निर्वाह चालवणे हा पशुपालनाचा मुख्य उद्देश आहे. तर आपण त्याचा वापर शेतीसाठी पशुपालन विभागामध्ये करतो. तसेच नंतर गुरे पालन. शेती तयार करता येईल किंवा एखादं पीक आहे ते चांगल्या पद्धतीने उगवण्यात येईल असं त्याच्या शेती बैलाचा वापर करतो. त्या कामात वापरता येणारे कृषी जनावरे पाळणे, दुभती जनावरे पाळणे हा व्यवसाय करतो. दुभती जनावरे म्हणजे म्हैस की त्याच्यापासून ते दूध देते. दूध दिल्यानंतर तो शेतकरी ते दूध विकतो, त्याच्यातून त्याला पैसे मिळतात. म्हणजे तोही काय झाला, व्यवसायच झाला. नंतर शेळी व मेंढी पालन. शेळी व मेंढी पालन हा सुद्धा एक पारंपरिक व्यवसाय आहे. शेळी पालन व मेंढी पालन हा डोंगराळ तसेच ओसर कोरड्या जागेवर केला जातो. जेणेकरून तिथं पाणी नाही राहत, कोरड वस्ती असेल, कोरड गाव असतं, तिथे हा मेंढी पालन हा व्यवसाय केला जातो. म्हणजे तिथं पाण्याची काही सोय नाही राहत, लोकांना काही
नंतर मंडई बागायती शेती. मंडई बागायती शेती हा शेतीचा आणखी एक आधुनिक प्रकार आहे. हा शेती प्रकार नागरीकरण व त्यामुळे तयार असलेल्या बाजारपेठेमुळे निर्माण झाला आहे. मंडई बागायती शेतीमध्ये आपण जसे काही फळे वगैरे पिकवू शकतो. ते फळे आपण बाजारात विकू शकतो. त्याच्यापासून आपल्याला जास्त पैसे आले किंवा कमी पैसे त्यास मंडई बागायती शेती असे म्हणतात. तर याच्यावर आधारित मी तुम्हाला काही प्रश्न विचारते. कुक्कुटपालन म्हणजे काय? कुक्कुटपालन म्हणजे काय? आपण एखादा व्यवसाय करता घरगुती किंवा व्यापारी तत्त्वावर केल्या जाणाऱ्या तत्त्वाला कुक्कुटपालन असे म्हणतात. घरगुती किंवा व्यापारी तत्त्वावर केल्या जाणाऱ्या तत्त्वाला कुक्कुटपालन असे म्हणतात. नंतर काय मंडई बागायती शेतीचा उपप्रकार कोणता? फळ उपप्रकार. मंडई बागायती शेतीचा फळ जी बाजारपेठ शहराच्या बाजूला असते तिथे मंडई बागायती शेती केली जाते. जणू ती बाजारपेठेला लागून असते. नंतर कृषी क्षेत्रामध्ये क्षेत्राचे क्षेत्र किती हेक्टर आहे? 200 हेक्टरपेक्षा 200 हेक्टरपेक्षा अधिक असते. कृषी क्षेत्रामध्ये क्षेत्राचे क्षेत्र 200 हेक्टरपेक्षा अधिक असते. तर खाली रिकाम्या जागा करा. मेंढीपालन हा एक टिंबटिंब पारंपरिक व्यवसाय आहे. मेंढीपालन हा एक टिंबटिंब व्यवसाय आहे. मेंढीपालन हा पारंपरिक व्यवसाय आहे. दुसरा रेशीम किड्यांच्या टिंबटिंब रेशीम धागे टिंबटिंब मिळतात. कोशापासून मिळतात. तर हा पाठ इथे स्वाध्याय. तर स्वाध्याय लिहून घ्या. स्वाध्याय आहे पारंपरिक शेती व आधुनिक शेतीतील फरक स्पष्ट करा. पारंपरिक शेती व आधुनिक शेतीतील फरक स्पष्ट